परिषद घेतलेली काय? नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष. काल आझर जमादार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार यांना खंडणी मागतो, ट्रस्टीला हे ते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले. त्याला प्रतिउत्तर म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष या नात्याने मी उत्तर देणं फार गरजेचं आहे. आम्हाला प्रहारला असेल, खालिद मणियारला असेल, आपल्या मीडियाच्या मार्फत न्याय द्यावा ही प्रथमतः विनंती करतो आणि त्या आझर जमादारचा निषेध करतो. कारण जो 80 लाखाचा भ्रष्टाचार स्वतः ट्रस्टींनी पत्र दिलेला, 80 लाखाचा भ्रष्टाचार केला म्हणून तो परत तिथं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सचिव म्हणून बसतो, ही फार दयनीय बाब आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, आणि हा व्यक्ती पाच मस्जिदवर ट्रस्टी म्हणून जातो. खरं तर एका मस्जिदवर एक माणूस ट्रस्टी असू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे महाभ्रष्टाचारी म्हणून त्याच्यावर आरोप झालेले आहेत. आरोप झालेला असताना आम्ही केलेलं करारपत्र आहे. हे वेळोवेळी खालिद मणियार हा या बाबतीत की भाडं भरत होता, भाडं भरत असलेला पुरावा, त्याच्यानंतर ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र, हे ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र आहे. बघा, हे करारपत्र, हे तर खोटं नाही. त्यांनी म्हटलं की जागा कब्जा केलेली, काय पुरावे नाही. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, खालिद मणियार खंडणीखोर, समाजकंटक, रातधोळ तर कधी केला नाही. खंडणी मागितला तर तुझ्याजवळ पुरावे दे. त्याच्यानंतर भूमाफिया म्हटलं आहे. भूमाफिया, मस्जिद ट्रस्टीची जागा 300 स्क्वेअर फूट, ती कुठं भूमाफिया म्हणजे 2-5 एकर कब्जा करणं म्हणजे भूमाफिया. आज मला दयनीय म्हणजे फार खेद वाटतोय की एका हिंदू माणसाने या ट्रस्टीमध्ये हे घालून, लक्ष घालून, की जेणेकरून आम्हाला न्याय देण्याचं किंवा न्याय मागण्याची ही जी भूमिका आहे, तुम्हाला जेणेकरून सांगतो की खरंच खालिद मणियारवर हे झालेले आरोप, याचा मागचं षडयंत्र कोण करत आहे, याचा मागचा झारीचा सूत्रधार कोण आहे, हे पोलीस खात्याने आणि ह्यांनी हुडकलं पाहिजे. त्यांच्यावर वेळोवेळी आरोप झालेले आहेत. आणि काही पत्रकारांनी बातम्या लावल्या, मी पत्रकारांवर आक्षेप करत नाही. ती जी बाजू आहे ती न बघता लावली. हे आम्ही पुरावे दिलेले आहेत, तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. 2024ला रजिस्ट्रेशन जरी संपलेलं आहे, वक्फ बोर्डाकडे मागणी केलेली आहे खालिद मणियारनी की आम्हाला या ट्रस्टीकडनं न्याय मिळत नाही, म्हणून ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही आहे. कोर्टात गेलेली असताना, बाब असताना सुद्धा यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेले ते बेबुनियाद आहे आणि त्या आरोपाचा आम्ही पर्दाफाश केलेला आहे. तर मीडियाच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की याच्या मागचा कोण आहे, त्याचे सूत्रधार कोण आहेत, तर आम्ही त्याचे कपडे प्रहारच्या माध्यमातून फाडल्याशिवाय सोडणार नाही, जिथं दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद. वेळोवेळी आता मला सांगा, जर काही तुम्हाला जर उत्तरं द्यायची असतील किंवा निवेदन द्यायचं असेल तर बच्चू भाऊन आल्या याच्या आधी 4 दिवस आधी त्यांना अमरावतीला जाऊन द्यायचं, किंवा 4 दिवस नंतर, ज्या दिवशी प्रहारचा चांगला सामाजिक कार्यक्रम असताना तुम्ही जाणून बुजून त्याच्यात ठिणगी टाकायचा प्रयत्न करत आहात, तर हे कदापिही प्रहार जनशक्ती पक्ष हे सहन करणार नाही. खालिद मणियार हा दानशूर माणूस आहे. तुम्ही एक नाही 10 जणांना विचारा. वेळोवेळी अपंग असतील, दिव्यांग असतील, कुणाचं लग्न असेल, कुणाचं कार्य असेल, कुणाची मयत असेल, तरीसुद्धा खालिद मणियार 5-10 हजार रुपये, कोणाचं लग्न असेल, तांदूळ असेल, गहू असेल, वेळोवेळी अपंगांसाठी ते घरटे बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त घरं बनवले, ते दान केलेले आहेत. वेळोवेळी हे समाजकार्य करणाऱ्या माणसाला समाजकंटकांनी, राजद्रोही तो आहे, समाजकंटक तो आहे, खंडणीखोर तू आहे, असं असताना तू खालिद मणियार जे काही बोललेलं आहे त्याचा निषेध करतो ना. आम्ही पुराव्यासहित तुझ्या विरोधात कोर्टात जाणार, तुझा म्हणजे जेणेकरून पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करायला लावणार, तक्रार देऊन, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रहारच्या माध्यमातून करणार. प्रतिबंधात्मक कारवाई पण झाली होती खालिद मणियारवर. तुम्ही खालिद मणियार यांचा गुणगान केलं, कौतुक केलं, परंतु कौसाचौडी पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे खालिद मणियारवर. प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे, याच प्रकरणात झालेली आहे. याच प्रकरणात खालिद मणियारवर ती नॉमिनल NC होती. त्यांनी पोलिसांनी काय केलं, दोन्ही बाजू ऐकायचे होते, दोन्ही बाजू त्यांची तक्रार घेतली आणि 2 महिन्यानंतर म्हणजे जाणून बुजून प्रतिबंधात्मक कारवाई केली. जर तक्रार 2 महिने आधी दिली तर त्याच दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई करायची होती, 15 दिवसानंतर करायची होती, 16व्या दिवशी करायची होती. 2 महिन्यानंतर केली म्हणजे हे काय, पोलिसांना पण कोणीतरी म्हणजे सांगासांगी काम करत आहे, पोलिसांचे सुद्धा कान भरत आहे, यात त्यांचाही दोष नाही आहे. पण जेणेकरून या सर्व गोष्टी जे प्रहारला टार्गेट केलं जातं आहे, कारण प्रहार वेळोवेळी आंदोलन करणे, सगळ्या प्रशासनाला प्रहारचा त्रास होत आहे वेळोवेळी आंदोलन केल्यामुळं, म्हणून प्रहारला हे टार्गेट केलं जातं. बिलकुल नाही. का करायची जागा रिकामी? 2024पर्यंत आम्ही वेळोवेळी भाडं भरलेलं आहे. त्याच्यानंतर वप्पकडे मागणी केलेली आहे. मला सांगा, जर मस्जिद ट्रस्टीनी जर न्याय नाही दिला तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? वप्प बोर्डाकडे जाणार त्यांनी. मग वप्प बोर्डाकडे त्यांनी तक्रार दिलेली आहे, वप्प बोर्डाने सुद्धा न्याय दिला नाही, मग कोर्टात गेलेले आहेत. मग कोर्टापेक्षा कोण मोठं आहे का? जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी त्यांना भाडं देऊ, नसेल कोर्टात जमा करू, आम्ही भाडं त्यांना देणार नाही. पण हे मस्जिद ट्रस्टी यांच्या विरोधात 10 जणांच्या तक्रारी आहेत, हेच खंडणीखोर आहेत, हेच समाजकंटक आहेत.
आपल्या मस्जिदचे विषय तिथं मस्जिदमध्ये बसून मिटवायचं सोडून हे असं चव्हाट्यावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रहारला यामध्ये मध्ये खेचलेलं आहे. आदरणीय बच्चूभाऊंसमोर हा विषय झालेला आहे. त्यामुळे बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की या गोष्टीची शहानिशा करून खालिद मणियारचे कागदपत्र घेऊन मला पाठवा. मी पाठवलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्ष. खालिद मणियारकडे बिलकुल कुठल्याही पद्धतीची चूक नाही. 4 ते 5 महिने झाला तरी भाडं घ्यायला तयार नाहीत. म्हणून आम्ही वक्फ बोर्डाकडे गेलो आणि वक्फ बोर्डाने न्याय दिला नाही म्हणून आम्ही गेलो कोर्टात. धन्यवाद. ओके.